माझ्या विरोधात एक मोठी लॉबी काम करतेय की माझी इमेज कशी डाऊन करता येईल यासाठी मोदी सरकारला जे दोन मोठे धक्के आता बसले, एक तर राम मंदिर ती लुटालूट आणि दुसरे माझ्या मुलाच्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा एकूण तो ज्याचा कंपन्यांचा समूह आहे त्याचा 10% भाग फक्त पूर्ण भारतामध्ये ते जेव्हा फिरतात, व्याख्यानं म्हणा किंवा सत्कार, प्रत्येक ठिकाणी त्यांचा मुद्दा इथेनॉलचा आहे. गडकरी आणि राजनाथ हे मोदींच्यापासून असे बरेचसे साईडट्रॅक झालेले दिसतात. म्हणजे वास्तविक भाजपमध्ये मुस्लिम नेतृत्व ही तेव्हा कन्सेप्ट मोदींनी आणली होती. तर एकनाथ शिंदे आता राजकारणात सगळ्यात सुखी माणूस आहे. त्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी जर शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये येण्याचं मान्य करतोय किंवा एनडीए मध्ये येतोय तर त्यांच्याही वाट्याला काय मिळेल? नवीन पक्ष आता राजकारणात अवघड आहे. एकतर त्यामध्ये आता महाराष्ट्रात अर्थमंत्रीपद मिळते का? मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावरच अशा पद्धतीने हे पत्र निवडणूक आयोगाला जाणं, सुनेत्र पवारांवर एक प्रकारचा दबाव निर्माण करणं, सत्तेशिवाय ही मंडळी जगू शकत नाही. नमस्कार प्रेक्षकांनो, मी अभिजित दराडे पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत करतो. येत्या 17 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचा समावेश नव्याने होऊ शकतो, काहींची मंत्रिपदं जाऊ शकतात. भाजपमध्ये नक्की काय घडतंय, कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, या सगळ्यावर सविस्तर चर्चा करूयात. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक संजीव शाळगावकर सर. नमस्कार सर, सध्या 17 जुलै तारीख जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचं केंद्रीय गेल्या अनेक दिवसापासून भिजत घोंगडे ठेवलेले आहे. कुणाचा पत्ता कट होऊ शकतो, कुणाची वर्णी लागू शकते? एक पॉलिटिकल अँगलनी जर पाहिलं आणि दिल्लीमध्ये जर लोकांशी चर्चा केली, विशेषतः वरिष्ठ पातळीवरती, तर दोन धक्कादायक नावं त्यामध्ये आत्ता जाणवत आहेत. आणि महाराष्ट्रासाठी धक्का देणार नाव आहे नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग. ही दोन नावं अशी आहेत की ती मंत्रिमंडळातून त्यांना घरी पाठवलं जाईल का, ह्याची कारणं नंतर समजतीलच. पण आत्ताचं हे ट्रेंड असा दिसतो की ही दोघं घरी बसतील, आपल्या जवळची अशी. हां, म्हणजे गेल्या काही दिवसांपासूनचा सोशल ट्रेंड जरी पाहिला तर नितीन गडकरींच्या विरोधात बोलणारा अनेक मोठा वर्ग पाहायला मिळतो. आणि गडकरी स्वतः म्हणतात का माझ्या विरोधात एक मोठी लॉबी काम करतेय की माझी इमेज कशी डाऊन करता येईल यासाठी. गडकरींचा बाजूला करण्याचा जसं तुम्ही म्हणताय की गडकरी बाजूला होऊ शकतात मंत्रिपदावरनं किंवा त्यांची गच्छंती होऊ शकते, काय कारणं काय असतील त्यामध्ये? त्याची दोन कारणं मला जाणवत आहेत की एक तर गडकरी ह्यांचा संबंध रस्त्यांशी होता. त्यांना बाळासाहेब ठाकरे रोडकरी म्हणायचे. आणि ह्या पावसामध्ये रस्त्याला खड्डे पडले वगैरे हा भाग क्षणभर बाजूला ठेवू. पण त्यांचा मुख्य जो मोदी सरकारला जो आता सेटबॅक बसतो आहे, जो मीडियामधनं ट्रोलिंग होतं आहे, ते इथेनॉलवरती होतं आहे. आणि हे इथेनॉल म्हणजे गडकरींचं ते क्षेत्र नाही आहे, ते मंत्रालय नाही आहे, पण ते प्रचार करताना इथेनॉलचा दिसत आहेत. कारण त्यांच्या मुलांच्या इथेनॉलच्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांच्या प्रमोशनसाठी ते पूर्ण वेळ देत आहेत. आणि तुम्ही ह्याच्यावर बघतो आपण मीडियावरती की इथेनॉल ज्यांनी वापरलं त्यांच्या गाड्या डॅमेज झाल्यात. म्हणजे हे चुकीचं पाऊल आहे. मोदी सरकारला जे दोन मोठे धक्के आत्ता बसले, एक तर राम मंदिर ती लुटालूट आणि दुसरे इथेनॉल, त्यामुळं हा निर्णय घेतला जाईल, हा एक मुद्दा. आणि राजनाथ सिंग गेले काही दिवस असे थोडेसे बाजूला पडलेले आहेत. त्याचं कारण एक एज फॅक्टर आहे त्यांचा मोठा, की आता 75 ओलांडतील. म्हणजे मोदी 75 ओलांडतीलच, पण त्यांचं ॲक्टिव्हपणा आणि राजनाथ सिंगचं यांचा ॲक्टिव्हपणा बरोबर, हा फरक आहे. त्यामुळं राजनाथ सिंगना विश्रांती दिली जाईल. आणि तिसरा कदाचित मुद्दा मला असा वाटतोय की आत्ता जे आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवरती, ते धर्मेंद्र प्रधान त्यांना कदाचित ही संधी आहे, त्यांना बाजूला करतील. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांना बाजूला करून मोदी सरकार जो विद्यार्थ्यांचा रोष आहे तो काही अर्थी कमी करू शकतो यामध्ये. आपण विशेषतः गडकरींवर जर बोलायचं झालं तर गडकरींनी आता एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलाच्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा एकूण तो ज्याचा कंपन्यांचा समूह आहे त्याचा 10% भाग फक्त इथेनॉलचा आहे. बाकी त्याचे इतर उद्योग समूह आहे, त्यामध्ये साखर असेल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस असेल, त्यात 10% इथेनॉल आहे असं त्यांचं म्हणणं आहे, फक्त इथेनॉलचं बिझनेस. नाही, मुख्य मुद्दा कसा आहे की किती टक्क्यापेक्षा आज गडकरींचं जे क्षेत्र आहे ते रस्त्यांचं क्षेत्र आहे. आज मला माहिती आहे गडकरींच्या नागपूर परिसरात साखर कारखानेसुद्धा आहेत, त्याच्यावरनं अतिशय फायद्यात चाललेले आहेत. ते थोडक्यात त्या साखर कारखान्यांचाच भाग मुळात 10% इथेनॉल असतो. आणि तो इथेनॉलला त्यांनी ज्या आग्रहाने ते पूर्ण ह्याच्यात मांडतात, पूर्ण भारतामध्ये ते जेव्हा फिरतात, व्याख्यानं म्हणा किंवा सत्कार,
प्रत्येक ठिकाणी त्यांचा मुद्दा इथेनॉलचा असतो. एक्झॅक्टली, म्हणजे पेट्रोलियम मंत्री आहेत की ट्रान्सपोर्ट हाच प्रश्न हा त्यांचा प्रश्नच नाही आहे इथेनॉलवर बोलणं. त्यांनी ह्याच्यावर बोललं पाहिजे रस्त्यांवर, किंवा ते म्हणतात वॉटर बोट मी करणार किंवा हवेतनं जाणारी बस आणणार. हे स्वप्नवत होतं सगळं, आणि ते अजून काही हे नाही ऐकलं. म्हणजे काय म्हणजे इथून त्यांनी इथं पुण्यात सांगितलं होतं, पुण्यावरनं मुंबईला आता आपण हवेतनं जाणार बसमधनं, पण ती आलेली नाही अजून. हा एक मुद्दा. आणि रस्त्याची कामं चांगली आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी पूर्ण क्रेडिट आहे. दुसरा एक महत्त्वाचा दिल्लीमध्ये हे की गडकरी आणि राजनाथ हे मोदींच्यापासून असे बरेचसे साईडट्रॅक झालेले दिसत आहेत गेल्या काही दिवसात. तुम्ही एक 5-6 महिने जर पाहिले तर हे दोघं मोदींच्यापासून दूर गेलेले आहेत. सर, आता यातच थोडा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे की जुनी भाजप जी होती, म्हणजे अगदी अरुण जेटली, सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असतील, वाजपेयी यांच्या काळातील हे दोनच नेते सध्या सक्रिय राजकारणात दिसत आहेत. हो दिसत आहेत. कारण अडवाणी तर वयामानानं बाजूला गेले, मुरली मनोहर जोशी बाजूला गेलेत, नंतर त्यांच्या वेळच्या ह्या उमा भारती आता साईडट्रॅक झालेले आहेत. जर असे काही अंशी केंद्रात नव्हते पण राज्यात सक्रिय होते ते शिवराज सिंग चौहान, ते आहेत अजून तिथं, आणि त्यांचं सगळ्यात चांगलं खातं चाललंय कृषी. आता त्या फळीतले हे दोन नेते बाजूला होत आहेत, म्हणजे पूर्णपणेच ती फळी सगळी बाजूला करण्याचा काही घाट आहे का, यांचा परफॉर्मन्सच याला कारणीभूत असू शकतो? आता ज्यांनी नरेंद्र मोदींचं राजकारण पाहिले गेले 12 वर्ष, की मोदींचा जो स्पीड आहे त्या स्पीडला धावणारेच तिथं टिकतात. हे तुम्हाला मागे आठवत असेल की पहिल्या वेळेला नजमा हेपतुल्ला मंत्री होत्या. म्हणजे वास्तविक भाजपमध्ये मुस्लिम नेतृत्व ही तेव्हा कन्सेप्ट मोदींनी आणली होती. पण नजमा हेपतुल्लांच्या वयाप्रमाणे किंवा त्यांच्या स्पीडनं जाणारा त्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी साईड ट्रॅक केलं होतं. त्याचवेळी त्यांच्या स्पीडनं जाणाऱ्या सुषमा स्वराज होत्या. मग त्यांनी सगळ्यात चांगलं परराष्ट्र खातं दिलं होतं. मग कुठं परदेशात लोक अडकली, त्यांना आणणं अगदी एका ट्विटवर प्रश्न सुटत. आणि त्यात इक्वली मोदींच्या इक्वली त्या केपेबल होत्या सुषमा स्वराज. पण त्या गेल्या. जेटली होते, जेटली तर अर्थमंत्री आणि मोदींचे वकील मुळात. म्हणजे मोदींना जे गोधरा हत्याकांड आणि हे सगळ्यांना सुटका जी मिळाली तुम्हाला माहीत असेल, ती जेटलींमुळे मिळाली, त्याचं त्यांना फळ मिळालं होतं, पण ते गेले दुर्दैवानं. भाजपमध्ये जरी हे घडत असलं तरी आज शिंदे चाललेत अमित शहांना भेटायला सगळ्या खासदारांना घेऊन. हां, ते महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता आपण जसं म्हणतो राजकारणात, तर एकनाथ शिंदेनी हे जे 6 हे फोडलेत किंवा उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आलेत, काही आमदार येत आहेत, आणि हे सगळं जर विचार केला ना तर एकनाथ शिंदे आत्ता राजकारणात सगळ्यात सुखी माणूस आहे. म्हणजे 5ही बोटी त्याची तुपात आहेत. म्हणजे आत्ताच्या नवीन एक्सपान्शनमध्ये कदाचित त्यांना 2 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्रीपद मिळू शकेल. कुणाला द्यायचं काय द्यायचं ते ठरवतील, पण त्यातले एक श्रीकांत शिंदे असतील आणि ओमराजे निंबाळकर असतील, आणि राज्यमंत्री कोणीतरी म्हणजे त्यात संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पटेल आणि श्रीकांत शिंदे यांचे नाव सध्या चर्चेत आहेत. ते कोणाला कारण मुळात काय झालं, मोदींना जे आता तिथं आपण जरा वाईट शब्द वापरू, पाशवी बहुमत जे मिळणार आहे ते एकनाथ शिंदेसारख्या लोकांमुळे मिळणार आहे. आता बहुमताचा मुद्दा जर काढलाय तर पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा सुरू होता आणि शरद पवारांच्या 9 आमदारांची बैठक झाली. अर्थात एक आमदार रोहित पवार यांना डावललं गेलं, मुद्दाम त्या बैठकीची माहितीच त्यांना पोहोचवली नाही की बैठक होतीये. आता या मंत्रिमंडळ विस्तार, आता 17 तारखेला समजा आपण शक्यता आहे मंत्रिमंडळ विस्ताराची, त्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी जर शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येण्याचं मान्य करतो किंवा एनडीएमध्ये येतोय तर त्यांच्याही वाट्याला काय मिळेल? हो, मिळू शकतं. पण आता काय शरद पवारांचे आता ते एवढे धूर्त आहेत की त्यांनी ऑलरेडी फिल्डिंग लावून ठेवलेली असेल तर, आणि तसं झालं तर विस्तारामध्ये सुप्रियाताई होऊ शकतात. पण आता शरद पवारांचा पक्षच पूर्ण संपायच्या अवस्थेत आला आहे. तो कुठं मर्ज होणार का काय होणार माहीत नाही. आता त्यांच्या पक्षामध्ये सध्या जे चर्चेतले आहेत ते 2 रोहित आहेत. एक आबा पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील आणि ह्यांचे रोहित पवार. आता हे दोघं 2 रोहितांचं की त्या रोहितनी ऑलरेडी भाजप स्वीकारल्यासारखं हे आहे, पण रोहित पवार जे आहेत हे काँग्रेसच्या दिशेनं चाललेत. आणि दुसरं एक म्हणजे कधी कधी अशी काळजी वाटते की रोहित पवारांचं अस्तित्व काय, पवार शब्द काढून टाकला,
मग रोहित पवारांना काय अस्तित्व आहे, पण त्यांना काहीतरी त्यांचंही प्लॅनिंग असेल, त्यांची आंदोलनं किंवा ह्याच्यातनं ते समाजामध्ये आज फायर होत आहे. हा नक्कीच जो विरोधकांचा स्पेस आहे तो बऱ्यापैकी रोहित पवारांनी व्यापलाय असं म्हणावं लागलं. नाही, कसं झालं आहे की आपल्याकडं आता शेतकरी नेते ते एक क्षेत्र घेऊया आपण शेतीचं. मग राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, तुपकर किंवा आपले हे रघुनाथ पाटील, ही सगळी मंडळी आता एकतर सत्तेबरोबर गेलीत किंवा अपयशी ठरलीत. मग तो जो स्पेस आहे शेतकऱ्यांचा तो मिळवायचा त्यांचा प्रयत्न असावा, त्या माध्यमातून संघटना उभी करणं, हे करणं. पण तुम्ही आज मीडियामध्ये, मी मीडियामध्ये, नवीन पेपर काढून तो चालवणं शक्य नाही. आता तसं आहे, ते नवीन पक्ष आता राजकारणात अवघड आहे. एकतर तुम्ही सत्ताधाऱ्यांच्याबरोबर जावा, नाही तर विरोधकांच्याकडे जावा, हे दोनच ट्रेंड आहेत आत्ता. आता शिवसेना राष्ट्रवादी जर सोबत गेल्या तर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्ष आहे, त्यामध्ये मोठा गदारोळ आज पाहायला मिळाला. थेट सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला चॅलेंज करण्यात आलं. दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळात किती स्थान मिळतंय हेही जरा साशंकता आहे त्याची. एकीकडे महाराष्ट्रात सुद्धा फार मोठे फेरबदल पक्षात होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे, सुनील शेळके, राजू नवघरे यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. केंद्रात सुनेत्रा पवारांच्या अर्थात अजित पवारांच्या पक्षाचं काय अस्तित्व दिसतंय? नाही, केंद्रामध्ये कसं आहे, पहिला मुद्दा तो आहे की त्यांचं अध्यक्षपदावरती जे आणलं आहे, ज्यांनी हे आणलं आहे ते ठीक आहे, एका प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आणि ते त्याला काही फार हे नाही, ते बहुमतानं फेटाळू शकतात. पण त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांना हा मुद्दा दिला कुणी? ह्यांच्या पक्षातला कुणीतरी फीड केला असणार, तू अपील कर, मग आपण हे करू. ते कोण असेल ते सिनियरपैकी असणार. कारण सुनेत्रा पवारांचे बाकीचे जे आहेत, एक पार्थ सोडला तर बाकीचे जे आमदार किंवा खासदार आहेत हे ते म्हणजे शरद पवारांचे इतके जुने आहेत सगळे. छगन भुजबळ आहेत, सपोज प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, हसन मुश्रीफ आहेत किंवा वळसे आहेत. तर हे सगळे इतके इक्वली आहेत की हे त्रास द्यायला सोडणार नाही आहेत. मग त्या एक प्रेशर आणून काहीतरी पदरी पाडून घ्यायचं, हा एक त्या पक्षाची ती स्पेशालिटी आहे. मग त्यामध्ये आता महाराष्ट्रात अर्थमंत्रीपद मिळते का, हा एक मुद्दा पुढे येईल. मग तसं झालं तर कोण अर्थमंत्री? मग ते पुन्हा लक्ष सगळं वळसे पाटलांच्याकडे जातं किंवा माहीत नाही. केंद्रामध्ये अजूनसुद्धा तुम्ही म्हणजे पार्थचं नाव मला एक हे वाटते, पण प्रफुल्ल पटेलांची फिल्डिंग तिथं जोरात असणार. कारण ते सर्वपक्षीय मित्र आहेत प्रफुल्ल पटेल हे, आणि ते काही तिथं दिल्लीत फेरफार करू शकतात. अगदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तोंडावरच अशा पद्धतीने हे पत्र निवडणूक आयोगाला जाणं, सुनेत्रा पवारांवर एक प्रकारचा दबाव निर्माण करणं, हे पक्षांतर्गतच हे अंतर्गत आहे, हे पक्षांतर्गत आहे. हे कोण प्रेशर पॉलिटिक्स आहे, हे सांगावं लागत नाही. हे पक्षांतर प्रेशर पॉलिटिक्स आहे यांचं. ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की आज एक तुम्हाला ट्रेंड पूर्ण दिसला असेल की सत्तेशिवाय ही मंडळी जगू शकत नाहीत. म्हणजे एकनाथ शिंदेची असू दे, उबाठाची असू दे, शरद पवारांची असू दे किंवा अजितदादांची असू दे, ह्यांना सत्ता पाहिजे. आता सत्ता नसेल तर राहणारी ती भाजपकडे आहेत. म्हणजे काँग्रेसमधनं जी भाजपमध्ये आली ती त्यांना सत्ता पाहिजे बरं का, पण जी ओरिजिनल असतात 8-8, 10-10 वर्षे जी थांबतात की बाबा नाही सत्ता मिळाली आम्ही विरोधी पक्षात बसू, ती तिकडं असतात. हा एक मुद्दा झाला. दुसरा एक आता आपल्या ह्याच्यात चर्चेत राहिला आहे, म्हणजे मध्ये संजय राऊत म्हणाले होते की फडणवीस हे केंद्रात जाणार आणि बावनकुळे हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार. आता संजय राऊतचं म्हणणं ठीक आहे की त्यांना एकनाथ शिंदे ॲट एनी कॉस्ट नको आहेत म्हणून त्यांनी आपलं ते सुचवून ठेवले. पण असं नसतं. भाजपमध्ये तुम्ही बघितलं असेल गेल्या काही वर्षामध्ये मध्य प्रदेशात निवडणूक झाली, छत्तीसगडला झाली किंवा राजस्थानमध्ये झाली, तिन्ही ठिकाणी भाजपने नवीन मुख्यमंत्री दिलेत. म्हणजे वसुंधरा राजेसारखा एक धुरंधर नेता होता, इकडं MP-ला शिवराज सिंग होते, तो ज्योतिरादित्य होता, उमा भारती होत्या, ह्यांना डावलून त्याने एक नवीन चेहरा काढला. तिथं बंड वगैरे होत नसतं कधी. जो आहे दिलाय ना तो ॲक्सेप्ट करायचा. किंवा तुम्ही महाराष्ट्रातही पाहिलं असेल की एकनाथ शिंदे जेव्हा एक गट घेऊन आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, त्या देवाभाऊ बाजूला बसले होते, पण वरनं आदेश आला ना तुम्ही उपमुख्यमंत्री व्हायचे. कुठलीही कुरकुर न करता सहन करणे हे भाजपचं आदेश पाळणे हे तत्त्व असतं. त्यामुळं बावनकुळे झाले तर मुनगंटीवारांना काय वाटेल, बावनकुळे झाले तर इकडं ह्यांना काय वाटेल, सिनियर लोकांना, काहीही असं नसतं. त्यांनी अगदी छोटा पुण्यासारख्या एखाद्या
कार्यकर्ता जरी दिला तर त्याचा आदेश पाळायचा एवढंच माहीत असतं. बंडखोरी होत नाही. बंडखोरी हा ट्रेंड काँग्रेसकडे होता. पूर्वी तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलायचा की आमचे रोहिदास पाटील जायचे, पतंगराव कदम जायचे, विजयसिंह मोहिते जायचे, ही सगळी कार्यकर्त्यांचे विमानं भरून दिल्लीला जायची. आम्हाला मुख्यमंत्री करा, हे माझे पाठीराखे आहेत. आणि दिल्ली काय सांगायचं आहे, बाबासाहेब भोसले तुमचा मुख्यमंत्री जावा. मग त्याला मुख्यमंत्री सहन करायचे, पण आधी भांडत बसायचे. तो ट्रेंड भाजपकडे नसतो कधी. नक्कीच. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिला आणि सगळ्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिले. ज्या पद्धतीने केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, 17 तारखेला हा विस्तार होऊ शकतो, यामध्ये अत्यंत धक्कादायक नाव हे नितीन गडकरींचं असणार आहे. कारण नितीन गडकरी यांचा परफॉर्मन्स ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीमध्ये हा अत्यंत चांगला असल्याचं बोललं गेलं, तो वाखाणला गेला. मात्र नितीन गडकरी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असताना देखील इथेनॉलवर वारंवार का बोलतायत, का इथेनॉलवर भर देत आहेत, तर त्यांच्या मुलांची कंपनी आहे आणि त्याचं ब्रँडिंग एका पद्धतीने नितीन गडकरी करतात का, असा प्रश्न त्यांच्यावर उपस्थित झाला. आणि इथेनॉलमुळं तुमच्या वाहनांचं काय झालं आहे हे मी सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे गडकरींचा पत्ता कट होतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या व्हिडिओ तिथंच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.